चटकदार बाय मोहिनीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण चटकदार कैरीची चटणी बनवलेली आहे। ही कैरीची चटणी किंवा कैरीची लोणची खायला अप्रतिम लागते। फ्रीज मध्ये 8 ते 10 दिवस इझिली टिकते आणि कैरी मार्केट मध्ये यायला सुरुवात झालेली आहे। तर कैरीचे वेगवेगळे प्रकार हे आपण बनवायलाच हवे। तर अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉन वर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर आपण चटणी बनवायला सुरुवात करू। 2 तोतापुरी कैऱ्या स्वच्छ धुवून साल काढून अशा प्रकारे कैऱ्या कापून घेतलेल्या आहेत। तुम्हाला जर छोटे पीसेस करायचे असेल तर छोटे पीसेस केले तरी चालेल। चला मग तर आता झटपट होणारी कैरीची चटणी बनवूयात। तर पॅन गरम केलेला आहे, त्यामध्ये तेल घालायचं आहे। 1 चमचा जिरे घालायचं आहे। 1 चमचा मोहरी घालूयात। अर्धा चमचा मेथीदाणे घालायचे आहे। अर्धा चमचा ओवा घालूयात। अर्धा चमचा कलोंजी घालायचे आहे। अर्धा चमचा बडीशेप घालूयात। हे सर्व मसाले मंद आचेवर अर्धा मिनिटाकरता छान परतवून घेऊ। अर्धा चमचा हिंग घातलेला आहे आणि कैरी घालूयात। अर्धा चमचा मीठ घालायचं आहे। 1 ते 2 मिनिटाकरता मध्यम आचेवर कैरी छान परतवून घेऊ। अर्धा चमचा मिरची पावडर घालायची आहे। मिक्स करून घेऊ आणि अर्धा कप पाणी घालून मंद आचेवर 6 ते 7 मिनिटाकरता वाफ काढूयात। तर ह्या ठिकाणी 7 मिनिट झालेले आहेत। कैरी एकदा वरखाली करून घ्यायची आहे आणि अर्धा कप गूळ घालायचा आहे। गूळ तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। पुन्हा 2 ते 3 मिनिटाकरता झाकून ठेवायचं आहे। 3 मिनिट झालेले आहेत, आपण झाकण काढूयात। कैरी एकदा वरखाली करून घ्यायची आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कैरी अगदी व्यवस्थित शिजलेली आहे, त्यामुळे पुन्हा झाकून ठेवायची गरज नाहीये। अर्धा चमचा काळं मीठ घातलेला आहे आणि अर्धा चमचा चाट मसाला घातलेला आहे। त्यामुळे सुरुवातीला मीठ हे अगदी जपून वापरायचं आहे। अगदी चिमूटभर मीठ घातलं तरी चालेल, कारण आता आपण काळं मीठही वापरलेलं आहे। चाट मसाल्यामध्येही मीठ असतं। सुरुवातीला मीठ घालताना थोडं जपूनच घालायचं आहे। आता ह्या ठिकाणी तुम्ही चटणी चेक करू शकता। जर तुम्हाला गुळाचं मिठाचं प्रमाण कमी वाटत असेल तर आणखी घातलं तरी चालेल। आणि अगदी 2 ते 3 मिनिटाकरता चटणी छान परतवून घ्यायची आहे। आता गॅस बंद करूयात, कारण चटणी थंड झाल्यावर आणखी घट्ट होणार आहे। या ठिकाणी आपली कैरीची चटपटीत चटणी तयार आहे। चटणी अप्रतिम झालेली आहे। याला तुम्ही कैरीची चटणी म्हणा, कैरीची लोणची म्हणा, काहीही बोललं तरी चालेल। खायला अगदी चटपटीत लागते आणि तितकीच ती पौष्टिकही आहे। तर अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉन वर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।